तंबाखूची पानं, तंबाखू हे तंबाखूची पानं, तंबाखू. तर मित्रांनो, आपण कण्हेरी मठ पूर्ण फिरलो, पुन्हा एक्सप्लोअर केलं कण्हेरी मठ. तर आपण आता आलो आहे मेटकीला बाळूमामाच्या इथे. तर श्री संत सद्गुरू बाळूमामा हे एक धनगर समाजातील थोर मराठी संत व मेंढपाळ होते. त्यांचे मूळ नाव बाळप्पा असे होते. तसेच त्यांचे मूळ कर्मक्षेत्र असलेले मेतके गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागळ तालुक्यात येते. येथे बाळूमामांनी स्वतः इसवी सन 1932मध्ये एक ऐतिहासिक 14 फूट उंचीचे रणखांब उभा केला होता. या रणखांबाला प्रदक्षिणा घातल्याने किंवा दर्शन घेतल्याने अंगातील नकारात्मक ऊर्जा किंवा भूतबाधा निघून जाते. एरवी या खांबावर पंचधातूचे आवरण असते, पण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पवित्र काळात हे आवरण काढून मूळ रणखांब भाविकांच्या दर्शनासाठी खुला केला जातो. मित्रांनो, रणखांब एकूण 2 आहेत. तर एक खांब कैलासात आहे आणि दुसरा मेतक्यात आहे. तिसरा कुठेही नाही असे बाळूमामांनी सांगितले आहे. सो मित्रांनो, आपण फायनली बाळूमामाची इथे आलो मेटकीला. तेव्हा बोलतात की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आतमधला काय दाखवता येणार नाही मला. अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते. कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, तर मला आतमधला काही दाखवता येणार नाही आहे. तर चला, तर बाहेरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फक्त एवढा दाखवेल. होय होय, चला मित्रांनो, एवढा दाखवतो. तर मित्रांनो, आपण आता मेतकीला येऊन बाळूमामाचं दर्शन घेतलं, पण मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण मंदिराच्या आतमधला काय परिसर काही आपण दाखवू शकलो नाही. पण मंदिराच्या बाहेरचा पण परिसर दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मित्रांनो, आपण आता बाळूमामाच्या इथे आलो आहे. आपण मेटके केला होता आणि आता आलो आहे आदमापूरला. पाठीमा बघताय. श्री संत बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अकोळ गावात झाला आणि त्यांनी 4 सप्टेंबर 1966 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे समाधी घेतली. त्यांनी या गावाला आपली कर्मभूमी बनवली
आदमापूर हे त्यांचे मुख्य ठिकाण बनले. येथे बाळूमामांचे भव्य मंदिर आहे. तिथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं जयघोष केला जातो. आणि हे बघा, हे बाळूमासे घोंगडे वापरायचे आणि अशा काट्या वापरायच्या. मला पण नाही वाटत. मित्रांनो, काठी घेतली आता हे मंदिरामध्ये याच्यावरती भंडारा लावणार आणि घरी ठेवणार. आम्ही पण घेतले आहे आमच्या घरी ठेवायला. बाळूमामांनी आपले संपूर्ण आयुष्य मेंढ्या राखण्यात, लोककल्याण, गोरगरिबांची सेवा आणि भक्तांच्या उद्धारासाठी समर्पित केले. बाळूमामांना कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी कोणत्याही प्रकारची हाव अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. कानडी, मराठी, ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्माचरणाचा उपदेश करीत असत. लहानापासून ते थोरापर्यंत, गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत व अडाण्यापासून ते विद्वानापर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत. शर्ट, धोतर, फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो, बकरांसवे शिवारातच त्यांचा मुक्काम असे. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्तिमार्गाला लागावे म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. मित्रांनो, दर्शनासाठी आता लाईन आहे, कारण आत्ताच जस्ट आरती झाली, तर त्यामुळे गाडी मागतात लाईन आहे दर्शनासाठी. तर आता बघूया कधी लाईन चालू होते. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमाईंच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावही बुजलेल्या आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामाच्या निद्रेचा म्हणजेच झोपण्याचा पलंग आहे. काढण्यास सक्त मनाई आहे. मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला मनाई आहे, तर आपण आतमधला दाखवू शकत नाही. तर आपण मंदिराबाहेरचा परिसर आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया.
सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे भक्तांच्या कपाळाला भंडारा लावला जातो.